इंग्लिश आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी नवीन जे ऍडमिशन प्रोसेस आहे त्याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे आणि ती माहिती सांगणारच नाही तर आपल्याला एंट्रन्स एक्झाम असेल त्याची जबाबदारी सुद्धा आणि त्याचं मार्गदर्शन सुद्धा आपण या युट्यूबच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर ते काय आहे त्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, स्किप न करता. तुम्हाला ही जी माहिती आहे ही माहिती कोणत्याही युट्यूब चॅनलला आपल्याला मिळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागात तर मिळतच नाही, कारण आपल्याला माहिती आहे की IIT आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, परंतु IIT एक अंडर ग्रॅज्युएशनचा एक कोर्स जो आहे तो फक्त इंजिनिअरिंगच्या बाबतीतच आपल्याला IIT माहिती आहे. आणि जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतील किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपल्याला फक्त IIT JEE आणि IITच्या संदर्भातच फक्त विद्यार्थ्यांच्या आणि प्रसिद्धी केली जात असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, IIT या व्यतिरिक्त जे काही कोर्सेस आहे IIT मध्ये, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो BSc सारखे कोर्स आहे, BA सारखे कोर्सेस आहेत, MA सारखे कोर्सेस आहेत, परंतु याच्याबद्दलची जी पब्लिसिटी आहे ते पब्लिसिटी केली जात नाही. आणि आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये कॅलिबर असताना सुद्धा या गोष्टींमध्ये त्यांना अनभिज्ञता असल्यामुळे किंवा अज्ञानता असल्यामुळे त्यापर्यंत ते पोहोचू शकत नाही. याचं मागचं कारण शिक्षक सुद्धा आहेत, कारण शिक्षकांना सुद्धा या गोष्टी माहीत नसते. विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापकांना सुद्धा या गोष्टी माहीत नाही. तर तीच माहिती आपण आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि जी ऍडमिशन प्रोसेस आहे 2025 आणि 26च्या, त्यासाठी ओपनिंग झालेले आहे आणि ती सुरुवात झालेली आहे. ते काय आहे, कोणता कोर्स आहे ते IIT मधील ते बघू आपण या विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला IIT आपल्याला सर्वांना माहिती आहे. IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आपल्या सर्वांना माहिती आहे. IIT काय आहे, इंजिनिअरिंग साठी फेमस असणारे हे जी काही टेक्नॉलॉजी जी काही इन्स्टिट्यूट आहेत ह्या संपूर्ण भारतभर इन्स्टिट्यूट आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर यामधलं काय आहे तर ही IIT कुठली आहे तर IIT ही जी IIT आहे ही धनबादची IIT आहे. आपल्याला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ म्हणजे इंडियन स्कूल ऑफ माइंड्स धनबाद या IIT मध्ये जे नवीन कोर्स आलेला आहे आणि तो कोर्स आधीपासूनच कोर्स आहे, परंतु आपल्यापर्यंत माहित नसल्यामुळे जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती ऍडमिशन प्रोसेस आता सुरू झालेली आहे. आणि त्याची लास्ट डेट कधी असणार आहे, त्यात फॅसिलिटीज कोणत्या आहेत, ते का आपण त्या ठिकाणी करायचं आहे, याचे सर्व आपण बघणार आहोत. मग त्या ठिकाणी MA जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो, MA मास्टर ऑफ आर्ट जो आहे तो कोणत्या विषयासाठी असणार आहे तर बघा, डिजिटल ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस. हा जो MA आहे हा MA जो आहे हा डिजिटल ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स या विषयाकरता तुम्हाला IIT धनबाद मधून तुम्हाला MA करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन ओपन झालेलं आहे. ऍडमिशन कधीच ओपन झालेलं आहे 2025 आणि 26च्या जो सत्र आहे त्या सत्रासाठी ऍडमिशन ओपन झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठीची महत्वाची पहा इलिजिबिलिटी कोणती असणार आहे, कोण पात्र असणार आहे. मग या ठिकाणी IIT मध्ये MA करणारं पात्र कोण असणार आहे तर लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बॅचलर डिग्री अँड एनी डिसिप्लिन. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला जो बॅचलर कोणताही बॅचलर कोर्स झालेला डिग्री, मग तो BSc असो, नंतर तो BA झालेला असो, BCom झालेला असो, कोणतीही डिग्री झालेला विद्यार्थी हे या ठिकाणी अप्लाय करू शकतो. पण त्या डिग्रीला त्याला 60% मार्क्स असणे गरजेचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्याला 60% मार्क्स डिग्रीमध्ये असणं गरजेचं आहे, तरच तो अप्लाय करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, नंतर जो विद्यार्थी अपीयरिंग कॅन्डिडेट कॅन बी ऑल्सो अप्लाय. पहा, जो कॅन्डिडेट अपेअर आहे, जो आता फायनल इयरला आहे, जो लास्ट इयरला आहे, लास्ट सेमेस्टर जो विद्यार्थी देत आहे, मग BSc असेल, BCom असेल, कोणतीही डिग्री असेल, त्या कोणत्याही डिग्रीचा अपेअर असणारा विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. दोन्ही क्रायटेरियामध्ये आपण बसत आहात विद्यार्थी मित्रांनो. एक 60% महत्वाचा आहे, 60% ज्या विद्यार्थ्यांना तो अप्लाय करू शकतो. दुसरी गोष्ट, जो अपेअर आहे तो सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतो. नंतर वाय चूज अस, ही जी आहे हा जो कोर्स आहे हा कोर्स का तुम्ही चूज करायचा किंवा तुम्ही का IIT मध्ये जायचं आहे त्याच्या मागचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की AI आणि ML अँड NLP एक्सपोसेस याच्यासाठी त्यांना त्या ठिकाणी वाव आहे. नंतर फंटर्स फॉर ऑल याच्यासाठी त्या ठिकाणी वाव आहे. GIS जे मॅपिंग असते त्याच्यासाठी महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. नंतर टेक्स्ट मायनिंग त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त संधी मिळणार आहे. नंतर AI पॉलिसी जी आता जिकडे तिकडे AI चालू आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, AI पॉलिसी आणि रिस्पॉन्सिबल AI ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी या सर्व गोष्टी अवेलेबल होणार आहेत. आणि यासाठी हे जे आहे IIT आणि MA हा जो कोर्स आहे हा तुम्हाला अप्लाय करायचा आहे, त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. नंतर याची जी लास्ट डेट आहे म्हणजे अप्लिकेशन जे स्टार्ट झालेलं आहे त्याची लास्ट डेट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. बघा, एप्रिल 30
आता ते अप्लिकेशन सुरू झालेलं आहे, म्हणजे अप्लाय तुम्ही करणं सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी शेवटची तारीख असणार आहे 30 एप्रिल. म्हणजे हा मार्च महिना पूर्ण आहे आणि एप्रिल महिना सुद्धा पूर्ण आहे. तुम्ही लास्ट डेट 30 तारखेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. IIT धनबाद मध्ये MA डिजिटल अँड ह्युमॅनिटी सोशल सायन्स या प्रोग्राम करता तुम्ही ऍडमिशन करू शकता किंवा अप्लाय करू शकता. नंतर तुम्ही कोणत्या साईटला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता, तर लक्षात घ्यायचं आहे admission.dh@iitsm.ac.in या साईटवरती तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे, अप्लाय करायचं आहे IIT धनबाद साठी. नंतर करिअर ऑपॉर्च्युनिटी काय असणार आहे, तुम्ही जर हे MA केलं तर तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी काय असणार आहे. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये तुम्ही MA मराठी करता, MA इकॉनॉमिक्स करता, MA सोशियोलॉजी करत असता, MA पॉलिटिकल सायन्स करता, MA पॉलिट करता, या सर्व विषयामध्ये तुम्ही MA करत असता, तेव्हा तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी काय असते, तर तुम्ही आपल्याकडे काहीच नसते. तर आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी काय असते, तर आपण काय करत असतो, सर्व विद्यार्थी जे MA झालेले, डबल MA झालेले विद्यार्थी, हे सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळतात. डबल टिबल जर MA झाले असेल तरी ते पोलीस भरतीकडे वळतात, ते परीक्षेचा एक्झाम फॉर्म भरतात, टॅक्स असिस्टंटचा फॉर्म भरतात, म्हणजे MPSC कडे जातात ते विद्यार्थी मित्र. परंतु इथं करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. मग त्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटी आहेत पहा. नंतर एक ऑपॉर्च्युनिटी कोणता आहे, अकॅडमिक रिसर्च मध्ये तुम्ही जाऊ शकता, डिजिटल जर्नलिझम मध्ये तुम्ही काम करू शकता, नंतर डिजिटल अर्चिव्हिंग मध्ये तुम्ही काम करू शकता, एंटरप्रिनरशिप मध्ये तुम्ही काम करू शकता. याच्या ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. डाटा क्युरेशन अँड मॅनेजमेंट साठी तुम्ही काम करू शकता आणि नंतर डिजिटल प्रॉडक्ट मॅनेजमेंट साठी तुम्ही सुद्धा याच्यातून काम करू शकता. हे 6 जे आहेत, या 6 ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की IIT मध्ये जाण्यासाठी विद्यार्थी इंजिनिअरिंग साठी किती धडपडतात आणि तोच ब्रँड जो आहे हा MA चा सुद्धा IIT ब्रँड असणार आहे, हे मात्र विसरता कामा नये विद्यार्थी मित्रांनो. म्हणून IIT मधून इंजिनिअरिंग केलं का आणि IIT मधून BA केलं का आणि IIT मधून MA केलं का, हा ब्रँड IIT चा ब्रँड असणार आहे. म्हणून ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत, कोणत्याही पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत, जे अपियर आहेत आणि ज्यांची डिग्री झालेली आहे, ज्या विद्यार्थ्यांना त्या डिग्रीमध्ये 60% आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. आणि सोबतच जे प्राध्यापक, जे शिक्षक वर्ग माझा हा व्हिडिओ बघत असेल, त्या सर्व प्राध्यापक आणि शिक्षकांना सुद्धा सांगू इच्छितो की आपल्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना, आपल्या कलिग असणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट JEE सोबतच जे फायनल इयरला विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा हे या MA करिता जे डेव्हलपमेंट MA डिजिटल ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स आहे IIT धनबाद करता अर्ज करायला लावा. आणि त्या एंट्रन्सची काय एंट्रन्स एक्झाम साठी काय मार्गदर्शन पाहिजे असल्यास आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला जॉईन व्हायला लावा, त्या ग्रुपला जॉईन व्हायला लावा आणि त्यावरती प्रश्न विचारायला लावा. नक्कीच आम्ही प्रवेशापासून तुमच्या त्या ऍडमिशन प्रवेशापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी जे काही तुमचं फायनान्शियल असेसमेंट आहे किंवा इतर ज्या गोष्टी असेल त्या सर्व प्रश्न सोडवण्याचं काम आपण या युट्यूबच्या माध्यमातून करत आहे. आणि प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांवरती वॉइस ठेवून आणि मेंटरिंग सुद्धा आपण या युट्यूबच्या माध्यमातून करत असतो आणि प्रत्यक्ष सुद्धा त्यांना मेंटरिंग करत असतो. हे नवीन जे MA आलेलं आहे ते इतर जे काही MA आहेत ते मग गांधीनगर IIT ला असो की हैदराबाद IIT ला असो, हे संपूर्ण मदत करण्याचं काम आम्ही या युट्यूबच्या माध्यमातून करत असतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.